नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो म्हणजे यापूर्वी ज्या काही पशुसंवर्धन योजनेअंतर्गत दुधाळ जनावरांचं वाटप करणं असेल, त्याच्यामध्ये गाय असेल, म्हैस असेल, शेळी असेल, मेंढी असेल, अशाच पद्धतीची आता 9 मार्च 2026 रोजी एक जी आर काढून महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत एक योजना काढण्यात आलेली आहे. त्याच्या संदर्भातील जी आर सुद्धा काढण्यात आलेला आहे आणि त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना. या योजनेमध्ये सुद्धा आता तुम्हाला त्या योजनेमध्ये ज्या काही योजना दिल्या जात होत्या त्याच्यामध्ये इथं तुम्हाला पशुधन दुधाळ जनावरांचं वाटप करणं असेल, त्यानंतर जर पाहिलं तर कुक्कुटपालन असेल किंवा त्याच्यामध्ये तुमची बैलजोडीसुद्धा ह्याच्यामध्ये दिली जाणार आहे. त्यानंतर चारा उत्पादकता संबंधात दिल्या जाणाऱ्या योजना असतील, त्याच्यामध्ये कडबाकुट्टी वगैरे असेल, अशा बऱ्याच साऱ्या योजना आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक आहेत. नेमके या ह्याच्यामध्ये कोणते घटक आहेत, त्याच्या पात्रता काय, अटी काय, शर्ती काय आणि त्याच्यामध्ये नेमकं तुम्हाला अनुदान किती दिलं जाणार आहे, सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना सुद्धा शेअर करा. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. होऊ शकता हा जी आर जर पाहिलं तर मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना जिल्हा वार्षिक योजनेसंदर्भातील आहे. ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर तुम्ही योजनेमध्ये पाहू शकताय की संपूर्ण हे दुग्ध व्यवसाय आणि पशुधन यांना चालना देण्यासाठीचे ही काढलेली आहे. दोन्हीचं संपूर्ण एकत्रित करून सुधारित व नवीन योजनांचा तपशील दिलेत आहे. दुधाळ जनावरांना गट वाटप करणे आहे. त्याच्यामध्ये एक दुधाळ गाय असेल, 2 दुधाळ गाय असेल, त्या पद्धतीने वाटप केले जाणार आहे. एका गायीची किंवा म्हशीची किंमत 1,00,000 धरलेला आहे. 12,000 त्याचा विमासुद्धा देण्यात आलेला आहे. 7/12 वगैरे उतारा असणं गरजेचं आहे. ह्या अटीवरील शर्ती, त्यांचे कागदपत्र वगैरे तुम्ही सविस्तर माहिती ह्याच्यामध्ये पाहू शकता. ह्या जी आरमध्ये संपूर्ण जी आर इथं तुम्हाला वाचून दाखवणं तर शक्य नाही आहे. फक्त मोकळी तुम्हाला मोघम माहिती सांगण्याचा आपण प्रयत्न केला आहे. त्यानंतर शेळी मेंढी गट वाटप योजना आहे. त्याच्यामध्ये 5+1 शेळी मेंढी गट आहे प्लस विमा आहे. 10+1 शेळी मेंढी गट प्लस विमा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा देण्यात आलेला आहे. आणि मेंढी गटासाठी जर पाहिलं तर 5+1 साठीचं जर त्याची किंमतसुद्धा इथं देण्यात आलेली आहे. 5+1 साठी जर पाहिलं तर बघू शकता की तुम्ही 86,264 आणि 10+1 साठी 1,55 देण्यात आलेली आहे. सर्वसाधारण लाभार्थ्यासाठी संपूर्ण योजनेमध्ये 50% अनुदान दिलं जाणार आहे आणि अनुसूचित जाती आणि जमाती जर असतील तर 75% त्यांना अनुदान हे दिले जाणार आहे आणि 5% जे पाहिलं तर हे दिव्यांग व्यक्तींना दिलं जाणार आहे. त्याबाबतील त्यांचे कागदपत्र असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर अंडी देणाऱ्या सुधारित कुक्कुट किंवा देशी पक्ष्यांचं वाटपसुद्धा केलं जाणार आहे. 500 सुधारित असतील त्याच्यामध्ये ते सुद्धा दिलं जाणार आहे. आणि याच्या 500 ह्याच्यासाठीची एकूण किंमत जर धरली तर त्याच्यामध्ये 3,32,000 देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा घटक जर घेतला तर वैरण विकास योजनेमध्ये चारा उत्पादन कार्यक्रम आहे. त्यानंतर जर पाहिलं तर हायड्रोफोनिक तंत्राद्वारे चारा उत्पादन योजना आहे. त्यानंतर मग तर मिनी TMR आहे, म्हणजे टोटल मिक्सचर रेशिओचं असतं उपकरण, ते सुद्धा दिलं जाणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये. किंवा पशुपालकांना कडबाकुटी यंत्र खरेदीसाठी सुद्धा अनुदान ह्याच्यामध्ये दिलं जाणार आहे 30,000 त्यानंतर पशुप्रजननसुद्धा दिलं जाणार आहे. गाई म्हशीमध्ये जर भ्रूण प्रत्यारोपण त्यांना करण्यासाठी अनुदान दिलं जातं. त्यानंतर जर पाहिलं तर 100% अनुदानावर लिंग विनिश्चीकरण रेतमात्रासुद्धा याच्यामध्ये करण्यासाठी पुरवठा केला जाणार आहे. त्यानंतर पुढची जर गोष्ट पाहिली त्याच्यामध्ये तर इतर योजनांमध्ये सुधारित देशी पारड्याची जोपासना अंतर्गत कालवडी किंवा पारड्यांना पशुखाद्य पुरवठा 50% अनुदान योजना हे सुद्धा याच योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे. तसेच नर पारडू रेकडू संगोपन व संवर्धन प्रोत्साहन योजना दिली जाणार आहे. पशुपालक किंवा शेतकऱ्यांना देशी बैलजोडी खरेदी करता सुद्धा अनुदान दिलं जाणार आहे. बैलजोडी खरेदीनंतर तुम्हाला सर्वसाधारण 50% आहे, म्हणजे 84,000 रुपये आणि अनुसूचित जाती जमाती असेल तर 75% म्हणजे 1,26,000 रुपये हे बैलजोडीसाठी तुम्हाला हे अनुदान दिलं जाणार आहे. अशाच पद्धतीची ही संपूर्ण योजना आहे. त्याच्यामध्ये देशी बैलजोडीची किंमत जर पाहिलं तर पशुधन खरेदी 1,50,000 रुपये आहे, विमा त्याचा आहे. त्यानंतर मग संपूर्ण 1,68 याची किंमत आहे हे देशीची. अशा पद्धतीचा हा संपूर्ण जी आर आहे. हे जिल्हास्तरीय जर आपण योजना पाहिली, त्यानंतर राज्यस्तरीय योजना आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा काय काय देण्यात आलेलं आहे ते आपण ओघम आपण पाहणार आहोत लगेच. त्याच्यामध्ये सुद्धा 5 दुधाळ गाई किंवा म्हैस पालन प्रकल्पाद्वारे उद्योजकता विकास योजना दिल्या जाणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जिल्हास्तरावर जर पाहिलं तर एक होती, पण इथं 5 गाई किंवा 5 म्हशी दिले जाणार आहेत आणि 3 वर्षाचा विमा दिला जाणार आहे. त्याची किंमत जर पाहिलं तर 5 म्हशीची किंवा गाईची किंमत 5,00,000 रुपये, म्हणजे एका म्हशीची 1,00,000 रुपये त्याच पद्धतीनं दिले जाणार आहे.
शेड निर्मितीसाठी सुद्धा इथं खर्च दिला जाणार आहे 3,00,000 रुपये आणि साधन सामग्री तुम्हाला कडबाकुटी मशीन वगैरे हे जर पाहिलं तर 2,75,000 रुपये. अशा पद्धतीने हे संपूर्ण प्रकल्पाची किंमत जर पाहिलं तर 11,35,180 रुपये आहे. पण सर्वसाधारण लाभार्थ्यासाठी 50% म्हणजे 5,67,590 इतकी मिळणार आहे आणि अनुसूचित जाती जमातीसाठी 75% म्हणजेच 8,51,385 रुपये इतकी किंमत मिळणार आहे. हे 5 दुधाळ गट असतील त्यांच्या ह्याच्यासाठी. त्याच्यामध्ये काय आलं संपूर्ण 5 दुधाळ किंवा गाई किंवा म्हशी असेल, 3 वर्षाचा विमा आणि शेड आणि साधन सामग्री हे संपूर्ण त्याच्यामध्ये आलेलं आहे. अशा पद्धतीची ही किंमत आहे दुधाळ जनावरांची. त्यानंतर जर पाहिलं तर संपूर्ण पुढे सविस्तर माहिती घ्या, आपण ह्याच्यामध्ये संपूर्ण सांगणार नाही आहे तुम्हाला. GR सविस्तर वाचू शकतात. नंतर मग शेळी मेंढी पालन प्रकल्पाद्वारे सुद्धा दिलं जाणार आहे. लाभाचं स्वरूप काय असणार आहे तुम्हाला 50+5 म्हणजे 50 शेळ्या आणि 5 बोकड दिले जाणार आहे. 3 वर्षाचा विमा, शेड आणि साधन सामग्री ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला दिली जाणार आहे. ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर पशुधन खरेदीसाठी तुम्हाला त्याच्यामध्ये प्रति मेंढी 12,000 रुपये आणि बोकडासाठी 15,000 रुपये दिले जाणार आहेत. गटाची संपूर्ण एकूण किंमत जर पाहिली तर 6,75,000 रुपये आहे. त्यानंतर त्याचा विमा वगैरे पाहिला 3 वर्षाचा तर 1,01,000 आहे. शेड निर्मितीचा 2,00,000 आहे. कडबाकुट्टी यंत्र तुम्हाला 30,000 रुपये आहे आणि सोलार 3 किलोवॅटचं आहे 1,32,000. याची पण प्रकल्पाची किंमत आहे 11,38,544 आणि सर्वसाधारण लाभार्थ्यासाठी 50% 5,69,277 आणि SC STसाठी म्हणजे अनुसूचित जाती जमातीसाठी 75% म्हणजेच 8,53,915 रुपये. अनुदान हे 2 टप्प्यात दिले जाणार आहे. एकूण टप्प्याचे अनुदानाच्या 50% इतकी रक्कम पहिल्या टप्प्याचे अनुदान लाभार्थ्याचे शेड निर्मिती तसेच साधन सामग्री खरेदी केल्यानंतर आहे आणि दुसरा टप्पा त्यांनी जे काही शेळ्या असतील, मेंढ्या असतील, गाई असतील ते खरेदी केल्यानंतर त्यांचा दुसरा टप्पा दिला जाणार आहे. अशा पद्धतीची ही योजना आहे. त्यानंतर मग पुढची योजना कुक्कुट पक्ष्याचं सुद्धा पालन आहे. इथं 5,001 पक्षी वगैरे आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ज्या काही पशुसंवर्धन योजनेअंतर्गत होत्या त्या योजना आता तुम्हाला एकूण सुद्धा दिल्या जाणार आहेत. अशा पद्धतीचा हा GR आहे. 1,000 प्रति आठवडा अंडी उबवणी क्षमता असेल, मशीन वगैरे त्याच्यामध्ये तुम्हाला दिल्या जाणार आहेत. त्यानंतर वैरण विकास योजनासुद्धा देण्यात आलेली आहे. याबद्दल राज्यस्तरीय जर पाहिलं तर हे थोडं मोठ्या स्वरूपामध्ये आहेत आणि जिल्हास्तरीयचं हे छोट्या स्वरूपामध्ये आहे. त्याच्या पद्धतीचं तुम्ही अशा पद्धतीने हे संपूर्ण GR वगैरे पाहून घेऊ शकता. अशा पद्धतीची योजना आहे. तर अशा पद्धतीने ही आपण संपूर्ण योजना पाहिलेली आहे. ही जर पाहिलं तर जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर अशा दोन्ही स्तरावर ह्या योजना राबवल्या जातात. असेच अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.